नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र, जय मराठी. मी आता बदलापूर कात्रज पनवेल हायवेच्या जवळ रोडवर उभा आहे आणि इथे महानगरपालिका बदलापूर नगरपालिकाची अतिक्रमण विभागाची कारवाई चालू आहे. आणि माझ्या समोरच मी इथे उभा असताना बघतो मी एका मराठी माणसाची गाडी, मला वाटतं ते इथे मालक ते नसतील, पण इथे त्याची गाडी, हे जेवढे मराठी माणसं आहेत ना हे वस्तू घेऊन चाललेत अगदी ताकदीने. पण हा परप्रांतीय भैया इथं उभा होता, माझ्या समोरची गोष्ट आहे. ह्यांना हे अधिकारी म्हणतात तू गाडी घेऊन लांब पळून जा. हे तुम्ही आत्ता बघितलं, मी स्वतः ऐकलेलं आहे. काही बोलू नका. तो तुमच्या माणसा बोलत जाऊ दे लेखीचा करके का तो जावाय का नगरपालिकेचा? तुम्हाला मराठी माणसाची गाडी बरोबर दिसते का तुम्हाला इथे? तो जावाय का? खोटं बोलू नका. माझ्या समोर तुम्ही बोलला इथे गाडी घेऊन तिकडे, तो तिकडनं आला, माझ्याकडे व्हिडिओ आहे. खोटं बोलायचं नाही. तुम्ही ह्या मराठी माणसाची गाडी त्याला न विचारता आता तेच सांगता तुम्ही इथे पूर्णपणे, आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करताय भर दुपारी उन्हामध्ये का? तुम्हाला फक्त सगळीकडे मराठी माणसं दिसतात का? सर्व मराठी माणसं आहेत, पण यांना फक्त मराठी माणूस दिसतो. फक्त यांना फक्त या भैयाची लाचारी दिसत आहे ना, यांची लाचारी करत फक्त या लोकांना. हप्ते भरतात यांच्याकडनं, या भैया लोकांना हप्ते आहेत या लोकांना. हा भैया बघा, अख्खी गाडी घेऊन चालला तिकडे, लांब घेऊन गेला होता तिकडे तो. आणि हे लोक अधिकारी बोलले घेऊन जा इकडनं. हा महानगरपालिका बदलापूर नगरपालिकाचा हा दावाही आहे बदला भैया. असे बरेच भैया आहेत जे हे नगरपालिकेचे दावाही आहेत. मी तर बोलल्यानंतर यांची गाडी आता उठून आतमध्ये टाकायला बघतात आहे. हा दावाही का? म्हणजे तुम्हाला मराठी माणसं नकोच का मुंबईमध्ये? फार मुंबईपासून बदलापूरपर्यंत मराठी माणसं आली, हकलली गेलेली आहेत. लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना मराठी म्हणून स्वतःला? एका मराठी माणसाची गाडी तुम्ही त्याला न विचारता उचलतात आहे. म्हणजे मराठी माणसाची व्यवसाय करावा नाही. हे भिकार परप्रांतीय लोक आलेले, यांना तुम्ही सपोर्ट करता का? पाठिंबा देता का? नाव ते बदली करून घ्या, शर्मा पांडे आणि वर्मा लावून घ्या आडनाव तुमचे. हा व्हिडिओ असा व्हायरल करणार ना, तुमच्या सर्व कारवाई करणार मी, लक्षात घ्या. तुमचं नाव का बोलले साहेब? तुमचं नाव का बोलले? तुमचं नाव का म्हटलं? दिलीप धोत्रे. काय तुम्ही काय याच्यावर आहात, पदावर आहात? मी मजूर आहे. हा, तुम्ही मजूर आहेत. बरं साहेब, तुम्ही कोण आहात? आम्ही इथं बघायला आलोय. काय तुम्ही आता ह्या माणसाने माझ्या समोर बोलले, त्याला माझं रेकॉर्डिंग आहे साहेब, त्याला बोलले गाडी घेऊन ये तिकडं. तुमच्या ह्यात कोण बोलला? तुम्हाला व्हिडिओ आहे, मी चेहरा लक्षात आहे, व्हिडिओ माझ्याकडे. तुम्ही त्याला बोललात तुम्ही ना? गाडी तिथं कशी गेली? मग इथं गाडी उभी, तिथं का गाडी गेली तुमच्या समोर? काय गाडी काढली ना? तुमची गाडी समोर आहे. काही पण बोलू नका, उगाच काही बोलू नका काही पण. हा, मी काय बोल, मी रिकॉर्डर बोलतो. तुम्ही बघायला आलेत नाही का? तुम्ही आता का बोलला बघायला आलो? तुम्ही का बोलताय? मग तुम्ही काय बोलताय? तुम्ही बघायला आलो? तुम्ही का बघा, तुम्ही काय बोलता? हे बघा, हे असे आहे ना कॉन्ट्रॅक्टर हे लोक आहेत. मग तुम्ही बघायला येतात, तुम्ही का बोलले? तुम्ही का बोला? मग तुम्हाला का विचारतो मी? बाजूला तुम्हाला बोलतोय. हाय बघा रेकॉर्डिंग. हे असे बघा, हे असे नवीन कॉन्ट्रॅक्टर, हे असले कॉन्ट्रॅक्टर आहेत. हे अशी धलाई करणार मराठी माणसांवरती. यांना परप्रांतीय लाचारी करायला फक्त आवडतंय. हा, हे असली मराठी माणसं आपली आहेत, जे आपल्या मराठी माणसाला कधी सपोर्ट करत नाहीत. परप्रांतीय माणसांचं यांना लाचारी करायला हे लोकांना आवडते. आपल्या मराठी माणसाची, गरीब माणसाची गाडी आहे, तो त्याचा घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी राहतोय, व्यवसाय करतोय, पण त्यांना हे चालत नाही, कारण की यांना हप्ते पडत नाही ना इकडनं. यांना हप्ते पडत नाही ना आपल्या मराठी माणसाकडनं, म्हणून यांना परप्रांतीय लोक लागतात. मी यांच्यावर रितसर कारवाई करणार, यांना पत्र देणार की तुम्ही आता बघ किती लोकांच्या तुम्ही गाड्या उचलल्या, परप्रांतीय लोकांच्या ना बाकीच्या लोकांच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. मिस्टरांचं काय बोलले तुम्ही? दोन्ही कमी काम करतायत, ते घरीच आहे. तुमच्यावर सर्व हा उदरनिर्वाह चालू आहे? हो, ह्याच्यावरच सगळं चाललंय मला. आता मी आलो, इथून चाललो होतो आणि नेमकं मी बघितली गाडी, आणि त्यांनी तुमची गाडी उचल पूर्णपणे घेतली. बघा, ते तेल वगैरे सांडले तिथे तुमचं सर्व. गाडी टाकायला घेतली होती त्यांनी आता, आणि त्या जो काय परप्रांतीय त्यांना जाऊ देत होते. तर तुम्ही तुमची काळजी घेत राहा. आता ह्या नगरपालिकेत काय खरं नाही आहेत. आपल्या मराठी माणसाला मागे हात धुवून लागलेले आहेत ते लोक, की आपले मराठी माणूस मुंबईपासून बदलापूरमध्ये आला तर बदलापूरपासून आणखी कुठे जाऊ दे, पण इथं आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक असं झालेलं आहे आपल्या मराठी माणसाचं. त्यामुळे काळजी घ्या. एवढी चांगली असताना मला येड नाही लागले. अगदी बरोबर आहे. हा, माझी लहान बाळ आहे, मी कुठे जाणार? तुम्ही पण थोडं तरी प्रोत्साहन द्या. आणि आतमध्ये बाहेर पण नाहीये.
हा भैया परप्रांतीय त्या समोर रोडवर गाडी लावतोय आणि ही आपली मराठी माणसाची गाडी तेवढ्या कोपऱ्याला बाजूला आहे. बदलापूर कात्रप पनवेल हायवेच्या ठिकाणी उभा आहे. ही आपली आताची कथा आहे आपल्या महाराष्ट्राची मराठी माणसाची. कुणासाठी भांडायचं आपण हा प्रश्न पडतो आपल्याला. आपल्याच माणसाची भांडायचं का आपण.